जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं गावाकडे. तर आपण आज गावाकडे जाण्यासाठी निघालो होतो. आपला मित्र पण आपल्या रूमवर येऊन पोचला होता. फायनली आपण बॅग पॅक केल्या आणि त्याची पण बॅग पॅकच होती. त्याला म्हटलं चाल बा मग आता जाऊ म्हटलं गावाकडे. बसलो ॲटोत आणि चाललो आता गावाकडे जाण्यासाठी. मित्र समोर बसला होता, मी मागं बसलो होतो. चला म्हटलं आता जाऊ गावाकडे. फायनली तर बिर्याणी हॉसवर बिर्याणी खायला आलो, पण बिर्याणीच नव्हती. अरे वा काय नशीब आहे रे आमचं. चला बा आता म्हटलं जाऊ बसस्टँडकडे जायसाठी निघालो होतो आम्ही दोघं. बसस्टँडवर गेल्यावर आम्हाला काय समाधानातच काम पडलं बँकेत गेलो. किती लंबी लाईन होती. त्याला म्हटलं ATM मधून पैसे काढ. फायनली ATM मधून पैसे काढले आम्ही ना आणि गेलो डायरेक्ट नाश्ता खायला. यानं खाल्ले पोहे, मीनं खाल्ले भजे. नाश्ता करून डायरेक्ट आलो आपण बसस्टँडवर काय आता विचारलं त्या आपण न जाऊन लगेच गाडी विचारली. गाडी काय लागेलच आहे म्हणे. फायनली आपण गेलो, गाडीत जाऊन बसलो. गाडीत तर कोणीच नव्हतं बा, आम्हीच दोघं जण होतो. आणि मग काय गाडी पुरी खाली भरेल होती. मग काय आपला मस्त मित्र किशोर कुमार बनत मस्त गाणे म्हणत राहिला. त्याला म्हटलं बस रे बा. त्याचे गाणे ऐकू ऐकू आपलं गाव कधी आलं हे आपल्याला काहीच पत्ता लागला नाही. फायनली आता आपण गावात तर पोचलो होतो. मग आपल्याला जायचं होतं बसस्टँडवर. मग आपण गेलो खाली बसस्टँडवर पोचलो तर आपल्या गावाची गाडी लागलीच होती. गाडीत बसलो तर भक्कार भक्कम गर्दी होती बा गाडीत बसू द्या म्हटलं, आपल्याला तर जागा भेटली, जाऊ द्या म्हटलं. आता चाललो आता घरी निघायचं. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.